नाही, राज ठाकरे साहेबांचा अनेक वर्षापासूनचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे, या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओजस्वी वाणीतनं ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेलं आहे, राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता, मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। एक ठाकरे दूर गेल्यामुळे दुसरे ठाकरे आता भाजप जवळ करते असा आरोप देखील आता होतोय। उद्धव ठाकरे जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत जे हम दो हमारे दो एवढंच व्यासपीठावर राहील तोपर्यंत उद्धव ठाकरे असेच बोलणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या मतांना आता मोठा ब्रेक लागणार आहे राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे। मात्र या महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी त्यानंतर मनसेचा देखील समावेश होताना पाहायला मिळाला। मनसे जी मागणी करते प्रामुख्याने मुंबईमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, तर त्या संदर्भात त्यांना काही जागा सोडल्या जाणार आहेत का? असं आहे की जेव्हा महायुती होतं तेव्हा महायुतीमध्ये सर्वच घटक पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही जे 51%चा या ठिकाणी लढाईचा प्रयत्न करतो आहे, 51%ची प्रत्येक बूथवर, प्रत्येक मतदारसंघात लढण्याचा आम्ही विचार करतो आहे, 51% मतं घेण्याचा विचार करतो आहे। या 51% मताकरता आणि जी जी सीट जो जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल। जागा हा आग्रह नाही आहे, चिन्ह हा आग्रह नाही आहे, आमचा सर्वांचं एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील, शेवटी उमेदवारी महत्त्वाची आहेत, मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे, त्यामुळे मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने याचं वाटप होईल आणि राजसाहेबांना सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी स्थान मिळेल असं मला वाटतं। संजय राऊतांनी सकाळीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हटली, ज्या प्रकारे औरंगजेब सगळ्यांनाच घेऊन जात होते त्या प्रकारे आता हे मोदी या काळातले औरंगजेब आहेत, सगळ्यांना गिळंकृत करतात असं ते म्हणतात। संजय राऊतांचं उत्तर नितेश राणेंनी दिलं आहे, पण सध्या मला असं वाटतं आहे की मोदीजीबद्दल ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत। त्यांना हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 5 ते 27 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली आणि अशा विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजीबद्दल औरंगजेब म्हणणे खरं तर अत्यंत खालचं विधान। खरं तर त्यांची जीभच बदलली आहे आणि चष्मा तर मला माहीत नाही कुठला लावला, त्यांचा चष्मा आता 4 पटीने वाढलेला दिसतो आहे, त्यामुळे दिसतही नाही आणि तोंडाने सुद्धा या पद्धतीने बोलतात। संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे, संपूर्ण विश्व मोदींच्या मागे उभा आहे। आपण बघितलं असाल 22 जानेवारीला या देशामध्ये जगातली सर्वात मोठी दीपावली झाली आणि अशा व्यक्तीला मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे या देशातली जनता, महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही। मोदीजींना औरंगजेब म्हणणे हे महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।
मोदीजीवर टीका करणे म्हणजेच या ठिकाणी या देशाच्या जनतेला खऱ्या अर्थाने डिवचणे आहे असं मला वाटतं. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सरोज पाटील यांनी टीका केलेली आहे. भाजपाला शरद पवारांना बाजूला करून एखादी सत्ता राज्यामध्ये राबवायची आहे, म्हणून ते शरद पवार बाजूला करतात. त्याविषयी काय सांगतात? मोदीजीच्या विकसित भारताचा जो संकल्प केला आहे तो देश कल्याणाकरता आहे. हा देश 2024 ते 29 मध्ये जगातल्या पहिली तिसरी आर्थिक महासत्ता होणार आहे. याकरता आम्ही मतं मागतो आहे, याकरता मताचं कर्ज मागतो आहे, याकरता जनतेकडे जातो आहे. एक अजेंडा आहे मोदीजींनी दिलेला. मोदीजींनी 2047चा भारत बघितला आहे आणि हे जे टीका करणारे सर्व लोक आहेत हे नुसते स्वार्थाकरता टीका करतात आहे, आपले आपले घरं वाचवण्याकरता टीका करतात आहे. त्यामुळं या टीकेला काही अर्थ नाही आहे. उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ज्यावेळेस 2022 साली राज्यसभेच्या निवडणूक झाल्या होत्या त्यावेळेस संभाजीराजे यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. मात्र आज छत्रपती मोठेराजे त्यांची आज उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. खरं तर उद्धव ठाकरेंना काय झालंय हे मला कळत नाही. 24 तासामध्ये काय झालेलं ते विसरून जातात. 24 तासापूर्वी काय बोललं ते विसरून जातात. एक प्रकारचा विस्मृती भंग झाला आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे जेवढे दौरे करतील महाराष्ट्रात, जेवढ्या सभा करतील, जेवढे सभेतनं बोलतील तेवढं मताची टक्केवारी उद्धव ठाकरेची कमी होणार आहे. कारण महाराष्ट्राने 2 दिवसच येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस येणारा मुख्यमंत्री बघितला आहे, 2.5 वर्षात 2च दिवस विधानमंडळात येणारा मुख्यमंत्री बघितला आहे. या महाराष्ट्राने उद्धव ठाकरेसारखा 2 दिवसच एकही दिवस पेन नसणारा मुख्यमंत्री बघितला आहे. त्यामुळं असा मुख्यमंत्री, असा नेता जो महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेकरता अवेलेबल नाही, जो महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या विकासाचा काहीच घेणं देणं नाही, अशा नेतृत्वाला महाराष्ट्र कधी मदत करत नाही. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात कमी टक्केवारीचे मतं उद्धव ठाकरेला दिसणार आहेत. 4 जूनला जेव्हा निकाल येतील आपण 5 जूनला बोलू. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर आरोप केलेला आहे की 70% निवडणूक रोख्यांची रक्कम ही भाजपकडे आहे आणि आमचे अकाउंट हे फ्रीज केलेले आहेत, ते लवकरात लवकर चालू करण्यात यावे. असं आहे, त्यांचे जे अकाउंट फ्रीज झालेले आहेत, 10 वर्ष इन्कम टॅक्सला हिशोब न देणे, 10 वर्ष त्या ठिकाणी त्या पैशाचं काय झालं, पार्टी फंडमधल्या पार्टी फंड जेव्हा आपण घेतो लोकांकडनं 10 20 रुपये घेतो, कुणाकडनं त्या ठिकाणी ज्या स्वखुशीने रकमा येतात पक्षाकरता त्या रकमेचा हिशोब दिवसांनी महिन्यांनी द्यावा लागतो. 31 मार्चला सारे इन्कम टॅक्सचे सबमिशन करावे लागतात. ज्या ज्या यंत्रणा या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा त्यांना हिशोब द्यावा लागतो. पण काँग्रेस पार्टीने 15 वर्ष हिशोब दिला नाही आपल्या निवडणुकीच्या पैशाचा आणि आलेल्या देणगीचा. त्यामुळं मला वाटतं हे थांबवले असतील असं मला दिसतं आहे. एकदा जरा बघून घेतलं पाहिजे. काँग्रेस पार्टीने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचं अकाउंट हे कुठल्या कारणाने फ्रीज झालं आहे. ज्या प्रशासकीय यंत्रणा आहे त्या प्रशासकीय यंत्रणाला काँग्रेस पार्टीने हिशोबत दिला नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांचे अकाउंट थांबले असतील असं मला वाटतं आहे. या ठिकाणी आपणही तपासून बघा. हिंदी में सर, राज ठाकरे जो है अब महायुति के साथ आने की पूरी मन बना चुके हैं. 2 सीटों की इच्छा उन्होंने जाहिर की है. साउथ मुंबई की बात की जाए, नासिक की बात की जाए, किस तरह से देख रहे हैं और किसके कोटे से वो सीट दिया है? मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है, विकास की गारंटी ली है, देश को तीसरे नंबर की आर्थिक महासत्ता करने का प्रयास मोदी जी कर रहे हैं और मोदी जी के गारंटी पर जो विकास होने वाला है वो विकास को साथ देने के लिए माननीय राज ठाकरे जी का एक हमारे साथ आने का मन बन रहा है. ये हमारे लिए अच्छी बात है. ये महाराष्ट्र के विकास के लिए अच्छी बात है, देश के विकास के लिए अच्छी बात है. और राज साहब तो आपको मालूम है उद्धव जी ने उनको ढकेल दिया था. जो उद्धव राज ठाकरे ने हिंदुत्व की बात कही है, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का विचार इस महाराष्ट्र के और देश के घर घर जाने का प्रयास राज ठाकरे जी ने किया. उद्धव ठाकरे जी ने राज ठाकरे जी को सहन नहीं किया और राज ठाकरे जी आज जो फैसला कर रहे हैं ये हिंदुत्व के लिए, हिंदू राष्ट्र के लिए, महाराष्ट्र के लिए, देश के लिए महत्वपूर्ण है. मैं समझता हूँ कि अगर वो फैसला करते हैं उनको मैं बहुत बहुत बधाई दूंगा, उनका स्वागत भी करूंगा
निश्चित रूप से महाराष्ट्र के हित के लिए अच्छा फैसला होगा। उद्धव जी ही आरोप लगा रहे हैं कि जरूरत नहीं थी तो एक ठाकरे को जो है दूर कर दिया गया और अब जरूरत है तो एक ठाकरे को नजदीक किया जा रहा है, क्योंकि एक ठाकरे का जवाब सिर्फ एक ठाकरे ही दे सकता है। उद्धव ठाकरे की हालत ऐसी है, जब तक उनके स्टेज पे हम दो हमारे दो रहते नहीं, तब तक उनका ऐसे ही बातें करते रहेंगे। रोज लोग छोड़ के जा रहे, कोई चिंता नहीं, उनको कोई चिंता नहीं है। मुख्यमंत्री थे तब पेन नहीं था, मुख्यमंत्री थे तो मंत्रालय में केवल 2 बार आए 2.5 साल में, मुख्यमंत्री थे तो विधानमंडल में दो दिन आए। अभी क्या लोगों के सामने जा रहे हैं? जितना उद्धव ठाकरे घूमेंगे उतना उनके वोट का परसेंटेज कम हो जाएगा। वही संजय राउत ने जिस तरह से मोदी जी को लेकर के लगातार औरंगजेब की बात कही है, कल भी उन्होंने बयान दिया, आज भी कहा कि जिस तरह से औरंगजेब सबको साथ लेकर चलते हैं वही भूमिका मोदी जी की दिखी। संजय राउत पर हमारे नीतीश राणे जी ने कहा है, मैं ज्यादा नहीं कहूंगा, लेकिन मुझे जो दिखता है अभी, सोनिया जी गांधी ने जो हॉस्पिटल डाला है उस हॉस्पिटल में संजय राउत का अभी सर्जरी हुआ है। उदयनिधि स्टालिन का जो जीवा है वो उसने ऑपरेट की है, वो लगाई है, और वो उदयनिधि स्टालिन की जीवा जो है उससे बात कर रहे हैं अभी। उदयनिधि स्टालिन ने कहा हमारी सरकार आएगी हम हिंदू धर्म समाप्त कर देंगे। हिंदू धर्म के खिलाफ, हिंदुत्व के खिलाफ जो जो बातें हैं वो भी संजय राउत जी कर रहे हैं। आज देखिए 22 जनवरी देश को याद है, 527 साल बाद अयोध्या में भगवान प्रभु रामचंद्र की प्रतिष्ठापना माननीय मोदी जी के हस्ते हुई है, और उनको औरंगजेब कहते हैं। मोदी जी को औरंगजेब कहने वाले 4 जून को जब निकाल आएगा ना, चुनाव का रिजल्ट आएगा, 4 जून को आपका वोट का परसेंटेज देख लेना। महाराष्ट्र की जनता मोदी जी को औरंगजेब बोलने वाले को छोड़ेंगे नहीं, उनको घर का रास्ता दिखाएगी। पिछले बार से सबसे, अगर इस चुनाव का कोई रिजल्ट होगा तो उद्धव ठाकरे का वोट परसेंटेज आज तक के इतिहास में सबसे कम होगा, ये मैं दावे के साथ कहता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।